नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आहे। टायटल आणि थंबनेलवरती तर तुम्ही बघितलंच आहे की स्टीलची भांडी असेल किंवा ॲल्युमिनियमची भांडी असेल, ती जर अशा पद्धतीने अगदी खूप घाण झालेली असेल, पण पर्टिक्युलर ॲल्युमिनियम आपण घासलं तर ते निघतं, पण स्टीलची हालत तुम्ही बघू शकता। तर तुम्ही रिझल्ट तर बघितलेच आहे आणि स्टील कितीही काही म्हटलं ना तर ते त्यावरती डाग पडले तर थोडंफार आपण अवॉइड करत असतो ते वापरण्यासाठी, त्याचे भांडे वापरण्यासाठी। आणि ॲल्युमिनियम कसं कितीही घाण झालं ना तरी सुद्धा आपण व्यवस्थितरित्या ते हँडल करू शकतो किंवा घासलं तर ते अगदी अलगदरित्या निघतं, पण तसं स्टीलचं नाही आहे। ते जर जळालं वगैरे ना तर त्यावरती निळे काळसर असे डाग तयार होतात। सो आज मी तुम्हाला अशाच पद्धतीची एक ट्रिक सांगणार आहे की जेणेकरून कितीही घाण झालेलं जर स्टील असेल ना तर ते साफ होणार आहे। तर इथे मी इडलीचं पात्र आहे माझं। आता मी याला काही मेणबत्तीने वगैरे काहीच केलं नाही आहे, खरंच हे एवढ्या पद्धतीने करपलेलं आहे, अशा पद्धतीने हे करपलेलं आहे। तर माझ्यासाठी सुद्धा हे क्लीन करणं एक टास्क होता आणि त्यासाठी मी वेगवेगळे ट्रिक्स फॉलो केल्या आणि त्या सगळ्या काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सगळ्यात पहिले मी बेकिंग सोडा घेतला, तो पूर्ण पसरवून घेतला। नंतर सिट्रिक ॲसिड घेतलं, ते सुद्धा पसरवून घेतलं। सिट्रिक ॲसिड म्हणजेच त्याला लिंबूसत्व म्हटलं जातं। नंतर मी कोको कोलाची एक कॅन घेतली। आता तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल ना तर बेकिंग पावडरचा इकडे वापर करू नका, इनो डायरेक्टली इनो घ्या आणि इनो तुम्हाला स्प्रेड करायचं, एकाच जागी टाकायचं नाही आहे, सगळीकडे स्प्रेड करायचं। आणि जिथे जिथे पूर्ण घाण झालेलं आहे किंवा जळालेलं आहे किंवा डाग पडलेले आहे तिथे सगळ्यावरती आपल्याला कोको कोला टाकून घ्यायचा आहे। नंतर घ्यायचा आहे कोलगेट आणि कोलगेटसुद्धा लावून घ्यायचा। आता तुम्ही काय करू शकता, बेकिंग सोडा, लिंबूसत्व आणि कोलगेट हे याची एक पेस्ट बनवून घ्यायची आणि ती पेस्ट याला लावून आणि मग वरनं कोको कोला टाकू शकता। तुम्हाला जे सोयीचं वाटेल त्या हिशोबाने तुम्हाला करायचं आहे। आता बघा, ही जी काही मी तुमच्यासोबत ट्रिक शेअर करते आहे ही पहिली ट्रिक आहे आणि ही ट्रिक त्या भांड्यांसाठी आहे, त्या स्टीलच्या भांड्यांसाठी आहे जे के स्टीलचे भांडे जे आहे ते भरपूर असे करपलेले आहेत। ना की ही ट्रिक यासाठी आहे की जसे की निळसर काळे असे डाग पडलेले असतात, त्यासाठी ही ट्रिक तुम्हाला वापरायची नाही आहे। ही जर तुम्ही ट्रिक वापरली तर तुमचे भांडे हे निघणार नाही। मी तुम्हाला रिझल्टसुद्धा दाखवते बघा। आता मी जसं तुम्हाला म्हटलं, निळसर काळे डाग असेल, करपलेले डाग असेल, अतिउत्तम निघणार आहे, पण निळसर आणि काळे डाग असेल तर ते निघणार नाही। आता तुम्हाला काय करायचं आहे, घासणी घ्यायची आहे आणि त्यावरती कोलगेट लावून तुम्हाला हे घासून घ्यायचं आहे। काय करायचं, जेव्हा आपण यावरती कोको कोला आणि बाकी सर्व वस्तू टाकलेल्या आहेत तेव्हा त्याला रेस्ट करण्यासाठी 5 मिनिटं द्यायचं, म्हणजे ते करपलेलं छान भिजतं आणि निघायला खूप मदत होते। स्टील बऱ्याच वेळेस आपल्याला नाके न बांधता साफ करण्यासाठी, त्यामुळे मी तुमच्यासोबत आज 2 ट्रिक शेअर करणार आहे आणि कोणती ट्रिक कशासाठी यूज होणार आहे तेही सांगते। आता बघा, मी तुम्हाला सांगितलं की ही जी काही आपण ट्रिक घेतली आहे ती निळे आणि काळसर डाग काढणार नाही, थोडंसं लाईट करेल, पण आपल्याला पूर्ण घालवायचे आहेत, त्यासाठी आपल्याला ही ट्रिक कामी येणार नाही। आता मी तुम्हाला हे सगळं करून दाखवलं, त्याचबरोबर जे काही करपलेलं होतं, इडलीचे जे काही पात्र आहे यामध्ये जेही करपलेलं होतं तेही निघलं, मात्र यावरती जे जळाल्यामुळे जे निळे आणि काळे डाग पडलेले आहेत ते मात्र निघले नाही। आता बघा, मी ते सुद्धा अप्लाय केलं, जी पेस्ट आपण केली होती ती अप्लाय केली, नंतर पुन्हा त्यावरती बेकिंग सोडा टाकलाय, लिंबूसत्व टाकलं आणि कोलगेट टाकून त्याला 5 मिनिटं तसं ठेवलं। तोपर्यंत हे बाकीचं मी सर्व घासून घेते आहे। आता बघा, हे जे काही करपलेलं होतं ते पूर्ण निघालेलं आहे, फक्त मला जाड म्हणजे थोडंसं खरबड अशा घासणीचा वापर करावा लागला, पण यावरती सुद्धा करपल्यामुळे अगदी काळसरपणा आलेला आहे, म्हणजे करपलेलं पूर्ण निघालंय, पण जो काही काळसरपणा आणि निळे डाग झालेले आहेत ते सुद्धा यामधनं निघाले नाही। बऱ्याच वेळेस आपण तूप बनवतो, तर तूप बनवण्यासाठी सुद्धा खाली ते डागतं, तर ते सुद्धा याने निघेल, किंवा त्यासाठी मी अजून दुसरी ट्रिक सुद्धा शेअर केली आहे, किंवा करपलं असेल तर ते सुद्धा याने निघणार आहे।
पण सगळ्यांचे जे आहे हा एक प्रश्नच असतो आणि कुठेतरी की हे स्टीलचे जे भांडे जे आहे ते फार करपतात, तर हे स्वच्छ करायला मात्र नाकीनऊ येतात, कितीही स्वच्छ केले तर निघत नाही. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे हा सगळ्यांचा प्रश्न असतो. त्याचमुळे मी ह्या 2 ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते आहे. आता बघा हे 5 मिनटं आपण ठेवलं होतं. आता हे व्यवस्थितरित्या घासून घेते आहे. आता ह्या पात्राला जिथे करपलेलं होतं, जिथे जे करपल्यामुळे काही चिटकलेलं होतं, तर ते ह्या सोल्युशनने व्यवस्थित निघालेलं आहे. पण जे निळे डाग आहे आपण त्याला किती घासतोय तरीसुद्धा निघत नाही. त्यामुळे ही जी काही ट्रिक आहे ती ह्या निळ्या डागांसाठी जी आहे ती फेल झालेली आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल किंवा तुम्हाला जर असा अनुभव आला असेल तर आपण काय विचार करतो डायरेक्टली की आता आपल्याला भांडंच बदलावं लागेल, कारण एवढं जळालेलं भांडं जे आहे ते पुन्हा आपण काहीतरी त्यात बनवणार, पुन्हा जळेल. मग हे भांडं वापरावं की नाही हा प्रश्न आपल्यासमोर नक्की उद्भवतो. पण टेन्शन नका घेऊ, मी असल्यावरती मी तुम्हाला सगळ्या ट्रिक सांगणार आहे. आता जी आपण पहिली ट्रिक केली त्या ट्रिकने बघा जे काही इडली पात्रातल्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित क्लीन झालेल्या आहेत, वरनं अगदी साफ क्लीन झाल्यात, त्याचा करपलेलापणा सगळा गेला आहे. पण मागूनसुद्धा त्या साफ झाल्यात, पण कुठेतरी त्याचा जो काही काळवटपणा त्याला आलेला आहे तो मात्र निघालेला नाही. सो आता ही पहिली ट्रिक आपण जी आहे ती ह्या प्लेटसाठी सक्सेसफुल झाली. आता आपल्याला दुसरी ट्रिक फॉलो करायची. त्यासाठी आपल्याला लागणार आहे सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असणारी पितांबरी. पितांबरी एवढी कारगर आहे स्टीलच्या भांड्यांसाठी आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी सुद्धा. पण पर्सनली माझ्यासाठी हे जे सोल्युशन आहे पितांबरीचं हे एकदम बेस्ट ठरलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं. आपल्याला एक लिंबू लागणार आहे आणि पितांबरी लागणार आहे. आता जिथे कुठे काळे निळसर डाग झालेले आहेत, जे तुम्ही कितीही घासलं तरी निघत नाही आहेत, तिथे तुम्हाला लिंबाच्या साहाय्याने आणि लिंबाचा रस पिळत पिळत ही पेस्ट लावायची आहे. कितीही डाग असले ना तरी निघणार आहे. आता बघा आपण ॲल्युमिनियम घेऊया आणि स्टील घेऊया. तर आपण ॲल्युमिनियमला घासलं ना, खूप मेहनत जरी केली याच्यासारखी तर डाग निघून जातात, काळसरपणा निघून जातो. पण स्टीलचं मात्र तसं नसतं. स्टील हे यावरती एकदा डाग झाले तर ते मात्र काही निघत नाही. आता जसं तुम्ही यावरती पितांबरी टाकता ना तर तुम्हाला 2 मिनटं हे असंच ठेवायचं आहे आणि तुम्ही जेव्हाही त्यावरती अप्लाय करत आहात तेव्हाच तुम्हाला रिझल्ट समजेल की हे जे डाग आहे ते निघण्यास खूप मदत होती आहे. आता हे डाग जे आहे भरपूर स्ट्रॉंग होते, त्यामुळे मी इथे सुद्धा स्टीलच्या घासणीचाच वापर केला आहे. तुम्हाला असं वाटत असेल की याने स्क्रॅचेस वगैरे भांड्यावरती येईल, तुम्ही सॉफ्ट घासणीचा वापर केला तरी चालेल. मग रेस्टिंग पिरियड थोडा जास्त द्या. आता तुम्ही बघू शकता मी जास्त काहीच घासलं नाही आहे आणि जे काही डाग होते ते अगदी लाईट झालेले आहेत. एवढं कारबाज हे सोल्युशन आहे. आता ही जी काही पितांबरी आहे याच्यासोबत माझं काही कोलॅबरेशन वगैरे काहीच नाही. मला खूप बेटर रिझल्ट मिळाला यामुळे. ॲक्च्युली मी थोडंसं एक रेसिपी करण्यासाठी घेतली आणि ती जी आहे मला असं होत होतं की आता होती आहे, मी चेक करत होते, पण मला ते ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन आलं नाही की हे कधी बंद करायला हवं आणि तो पूर्ण त्यावरती जे आहे ते चिपकून गेलं. जर मी तुम्हाला समोर चालून शेअर केली ती रेसिपी तर मी तेव्हासुद्धा तुम्हाला ती स्टोरी तिकडे नक्की सांगेल. तर त्यामुळे हे पूर्ण करपलं होतं. माझं भांडं हे स्टीलचं असल्यामुळे खालूनसुद्धा ते पूर्ण त्याला डाग वगैरे झाले आणि अति हीट त्याला भेटल्यामुळे हा अशा पद्धतीने निळसर त्यावरती डाग झाले. मग मला तर तो जो पदार्थ आहे तो करपला किंवा तो खराब झाला त्याचं काहीच टेन्शन नव्हतं, पण माझं इडली पात्र अगदी नवीन होतं आणि त्यामुळे मला खूप वाईट वाटलं की मी एवढं चांगलं भांडं खराब केलेलं आहे. आणि जेव्हा मी पितांबरीने याला घासलं की माझी जी काही स्माईल आहे ती पुन्हा परत आली की माझं भांडं आता व्यवस्थित क्लीन निघलं आहे. तुमच्यासमोरच मी दाखवलं आहे. मी कोणत्याच प्रकारनं यामध्ये जे आहे ती क्लिप बिलकुल रिमूव्ह केली नाही आहे. आता काय करायचं आहे, हे निघालेलं आहे. आता जसं मी म्हटलं की प्लेटवरती सुद्धा काळवटपणा असा आलेला होता, तर मी त्यामध्ये लिंबाचा रस टाकून थोडंसं पितांबरी मिक्स केलं आणि पुन्हा सगळे भांडे घासले. वाटलंच तुम्ही डिशवॉश लिक्विडसुद्धा यामध्ये टाकू शकता. सो मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप मोलाचा ठरणार आहे. स्टीलच नाही, ॲल्युमिनियम, पितळ, तांबं सगळं काही याने क्लीन होतं. त्याचबरोबर लोखंडाची भांडीसुद्धा याने क्लीन होतं. त्यामुळे पितांबरी खूप कारगर आहे. नक्की आपल्या घरात ठेवा. जर तुम्हाला नसेल ठेवायची तर आपण पितांबरीवर व्हिडिओ शेअर केलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. सो रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे. जे काही काळे डाग होते तुम्ही बघू शकता, पहिले किती निळे डाग होते ते अक्षरशः गेलेले आहेत आणि जर थोडेफार राहिले तर ते 1-2 याच्यामध्ये नक्कीच निघणार आहे. मला तर याचा खूप
छान रिझल्ट आला. मला असं वाटलं चला तुमच्यासोबत ही गोष्ट शेअरच केली पाहिजे, म्हणून मी अगदी मनापासून तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली आहे. आणि मला हा वाईट प्रसंग आला आणि मला असं वाटलं की हे भांडं मला आता डायरेक्टली फेकूनच द्यावं लागतं की काय, किंवा दुसरंच घ्यावं लागते की काय. आणि मी थोडेसे मेहनत घेतली. आपल्याला जर ट्रिक्स माहीत असेल, स्मार्ट वर्क केलं ना, तर नक्की सगळ्या गोष्टीला जे आहे ऑप्शन असतात आणि आपल्याला रिझल्ट नक्की मिळत असतो. सो तुम्ही बघू शकता जो काही प्लेट आहे त्या तर आधीच आपल्या पहिल्या ट्रिकने निघाल्या होत्या, पण त्याच्या मागून जो काही काळवटपणा झालेला होता, काळपट पूर्ण झाल्या होत्या, त्यासुद्धा ह्या पितांबरीने ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. जर तुमची ही स्टीलची भांडी अशीच काळी झाली असेल किंवा अशीच डागं झाली असतील, हीटमुळे होतं, जेव्हा आपण स्टीलची भांडी वापरतो तेव्हा हे नक्की होत असतं. तर तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल, माझे एफर्ट्स आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. आणि हो, सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, कारण सगळ्यांना ह्या व्हिडिओची खूप आणि खूप गरज आहे. सो सगळ्या महिला वर्गांना माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही हे करून बघा आणि मग तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा. मी यामध्ये काहीच कट केलेलं नाही आहे, एकदम जेन्युइन आणि 100% रिझल्ट भेटणारा व्हिडिओ आहे. सो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.